पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15 मधून वर्षा राहुल खेलसे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। सामाजिक कार्याचा भक्कम अनुभव आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने केलेल्या आंदोलनांमुळे त्या या प्रभागातील चर्चेतील उमेदवार ठरत आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा आणि महिलांशी संबंधित प्रश्नांवर वर्षा खेलसे यांनी गेल्या अनेक वर्षात आक्रमक भूमिका घेतली आहे। या निवडणुकीत त्यांना एअर कंडिशनर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे। महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, आरोग्य सेवा मजबूत करणे आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर आपला भर असेल असं वर्षा खेलसे यांनी स्पष्ट केलंय। प्रभाग 15 मधील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबाबत सकारात्मक वातावरण असून निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय की आपले सगळा समाज बांधव व सगळे एकनिष्ठ असलेले लोक आपल्या सोबत आहेत। आणि आपण आता एवढं वर्ष झालं प्रभाग 15 मध्ये आपण शिवसेनेच्या माध्यमातून काम केले, पण काही कारणास्तव पैशाविरुद्ध म्हणतात ना, जिथं पैसा तिथं निष्ठा, पैशामुळे निष्ठा आमची विकत गेलेली आहे। आम्हाला काही तिकीट दिलेलं नाही आहे पक्षाने, आमच्या रातोरात आमच्या पक्षाने आमचं तिकीट विकलं गेलं। त्यामुळे आम्ही बंडखोर करून आम्ही अपक्ष म्हणून उभं राहत आहे या प्रभागामध्ये। आणि एवढं सांगतो की पैशाला तुम्ही किंमत देऊ नका। 5 वर्ष जर तुमचा विकास हवा आहे तर तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुढे न्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडून द्या आणि आपल्या प्रभागातील सगळे मुद्दे आपण महानगरपालिकेत मांडू आणि सगळ्यांना आपण महानगरपालिकेमध्ये असं काम करून दाखवू की ह्या प्रभागामध्ये आतापर्यंत जे पैशावाल्यांनी कामं नाही केली ते गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचले नाहीत, ते आपण सर्व कामं आपण या मांजराई देवीच्या साक्ष शपथ घेऊन होतोय आणि सर्व जनता माझ्या सोबत आहेत। गोरगरिबांसाठी मी काम करणार आहे। त्यांच्या समस्या ज्या काय आहेत त्या अडीअडचणी मी दूर करण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे आणि जनतेला एकच विनंती करते की माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मला साथ द्यावी, मला आशीर्वाद द्यावा। धन्यवाद। मतदारांकडे जाताना कुठले मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करणार? नागरिकांपर्यंत पोहोचताना मी रस्त्यांवरती, त्यानंतर पथदिव्यांसाठी, महिलांच्या आरोग्याविषयी, लहान मुलांसाठी क्रीडांसाठी, त्यानंतर जे आपल्या ह्या महिला आहेत, वृद्ध महिला आहेत, त्यांच्यासाठी मी कार्य करत राहणार आहे। त्यानंतर पाण्याच्या सोयी, कचरा व्यवस्थापन, त्यानंतर महिलांवरती जे अन्याय वगैरे होत असतात त्यांच्यावरती पण मी लढा करणार आहे। आणि 100% मी खात्री देते की मी पूर्णपणे नगरसेवक झाल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टींची आणि ही जबाबदारी घेण्यास तयार होईल। उमेदवारी पूर्वी तुम्ही कुठली कामं, तुमच्या विकास कामं या ठिकाणी केली? इथे मी ज्यावेळेस नगरसेवक इलेक्शन लागण्या अगोदर मी रस्त्यावरती झाडे लावून अनोख्या प्रकारचे मी आंदोलन वगैरे उभे केलेले आहेत। त्यानंतर कचरा व्यवस्थापनाचे पण मी आंदोलन केलेले आहेत। महिलांसाठी अन्यायाविरुद्ध मी बऱ्याचशा महिलांना घेऊन पदाधिकारी महिलांपर्यंत पोहोचलेले आहे। महिलांना जे काय त्रास होतात त्या संदर्भात मी पोलीस वरिष्ठांपर्यंतही पोहोचलेले आहे। त्यानंतर पाण्याचा जो आपल्या परिसरात जो पाण्याचा पूर्ण समस्या आहेत त्या पण मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे।